नमस्कार. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आहेत, प्रोबायोटिक आहे, त्यामुळे आपली गट हेल्थ चांगली राहते, पचनशक्ती सुधारते. म्हणून रोजच्या आहारामध्ये दह्याचा समावेश असायला हवा. पण हिवाळ्यामध्ये दही नीट विरजत नाही, चिकटपणा, आंबटपणा येतो आणि असं दही खाल्लं की सर्दी खोकल्याचा त्रास होतो. तर असं होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची आणि हिवाळ्यामध्ये दाटसर आणि घट्टसर दही कसं बनवायचं ते बघूया. त्यासाठी सगळ्यात आधी दूध गरम करून घेऊ. तर इथे एक पातेलं गरम करत ठेवलं. यामध्ये आधी 2-3 चमचे पाणी घालायचं. म्हणजे आधी पाणी घातलं, की दूध भांड्याच्या तळाशी लागत नाही, करपत नाही आणि मग दूध ओतायचं. इथं मी फुल क्रीम दूध घेतलं. म्हणजे म्हशीचं दूध असतं ना ते. फुल फॅट, फुल क्रीम दूध घ्या. त्यामुळे हे दूध घट्ट असतं. म्हणजे मग जास्त उकळावं लागत नाही आणि दहीसुद्धा छान दाटसर आणि घट्टसर तयार होतं. पण गाईचं दूध घेणार असाल तरी हरकत नाही. पण गाईचं दूध असेल तर थोडं जास्त वेळ उकळावं लागेल. कारण ते थोडं पातळ असतं म्हणून. आता दूध व्यवस्थित उकळून घ्यायचं. छान एक उकळी फुटली, की त्यानंतर 2 ते 3 मिनिटं उकळून घ्या. म्हणजे पाण्याचा अंश असतो तो निघून जातो. गाईचं दूध असेल तर थोडं जास्त वेळ उकळा आणि यावर साय आली तर ती बाजूला काढून घ्या किंवा तुम्हाला साईसकटच विरजण लावायचं असेल म्हणजे दही लावायचं असेल तर लावू शकता किंवा एक वेळाची साय काढून त्यानंतर शिल्लक राहिलेल्या दुधाचं जर दही लावायचं असेल तर तसंही चालेल. दूध उकळून घेतलं. आता थंड करण्यासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत आपण विरजण कसं लावायचं ते बघू. आता दुधाला विरजण लावण्यासाठी म्हणजे दही लावण्यासाठी इथे मी 2 भांडी घेतली, काचेचं आणि स्टीलचं. भांडी कोणतीही घेऊ शकता. फक्त ॲल्युमिनियमचं किंवा नॉनस्टिकचं घेऊ नका. फक्त जे भांडं घेणार आहात ते थोडं पसरट असावं. पसरट भांडं असेल तर काय होतं, सगळ्या दुधाला पटकन एकाच वेळेला विरजण लागलं जातं. दही लवकर तयार होतं, त्यामुळे जास्त आंबट होत नाही. जर भांडं खोलगट असेल तर दूध विरजायला वेळ लागतो आणि जास्त वेळ लागला तर दही आंबट होतं. त्यामुळे लक्षात ठेवा, भांडं थोडं पसरट घ्या. आता पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे दुधाला विरजण लावायचं कसं? तर त्यासाठी विरजण म्हणून तुम्ही घरी लावलेलं दही घेऊ शकता. हे जे मी दही घेतलं ते मी आदल्या दिवशी लावलेलं घरचं दही आहे. इथं तुम्ही विरजणासाठी घरी लावलेलं दही किंवा जे डेअरीवरती मिळतं सुटं दही ते घेऊ शकता. बाजारामध्ये, मार्केटमध्ये जे डब्यामध्ये, पॅक्ड डब्यामध्ये दही मिळतं ते घेऊ नका. त्याचं विरजण लागत नाही. आता हे जे विरजण आहे ते भांड्याच्या आतून सगळीकडे व्यवस्थित असं लावून घ्यायचं. इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यामुळे काय होतं, सगळ्या दुधाला एकसारखं विरजण लागलं जातं आणि दहीसुद्धा छान एकसारखं तयार होतं. म्हणजे कुठेतरी पाणी, कुठे घट्टसर, कुठे चिकटपणा असं होत नाही. सगळं दही एकसारखं घट्टसर असं तयार होतं. त्यामुळे लक्षात ठेवा, भांड्याच्या आतून सगळीकडे विरजणाचा असा एक पातळ थर देऊन घ्यायचा. आता पुढची अजून एक महत्त्वाची स्टेप म्हणजे दुधाचं टेम्परेचर योग्य असणं. योग्य म्हणजे कसं? सध्या हिवाळा आहे, थंडी आहे, त्यामुळे दूध कोमट होऊन किंचित गरम असावं. खूप जास्तही नको, अगदी किंचित गरम. उन्हाळ्यामध्ये तुम्ही कोमट दुधाचं दही लावू शकता, पण हिवाळा, पावसाळा असेल तर कोमट होऊन थोडंसं गरम दूध घ्या. ते ओळखण्यासाठी यामध्ये आपलं बोट बुडवायचं. बुडवल्याबरोबर चटका बसू नये, पण एक 5-10 सेकंदानंतर हलकासा चटका बसायला हवा. इतपत ते गरम असावं. आता ज्या भांड्यामध्ये आपण विरजण लावून ठेवलं, त्यामध्ये हे दूध ओतायचं. फक्त भांड्यामध्ये दूध ओतत असताना थोडंसं उंचावरून ओता. त्यामुळे आतमध्ये छान हवा खेळती राहते आणि त्यामुळे दूध विरजायला मदत होते. यामध्ये दूध ओतलं, की त्यानंतर घट्ट बसणारं झाकण ठेवायचं. झाकण मात्र असं एकदम घट्ट बसणारं असावं. यामुळे बाहेरची थंड हवा आतमध्ये जात नाही, दुधाचं टेम्परेचर डिस्टर्ब होत नाही आणि दूध विरजायची जी प्रोसेस असते ती सुद्धा डिस्टर्ब होत नाही. त्यामुळे झाकण एकदम असं घट्ट बसणारं ठेवा. अशाच पद्धतीने स्टीलच्या भांड्यातही दूध ओतलं, त्यावर झाकण ठेवलं आणि इथं बघू शकता आपण पातेल्याच्या तळाशी 1-2 चमचे पाणी घातलं होतं. त्यामुळे दूध तळाशी अजिबात लागलं नाही. त्यामुळे ही सुद्धा टीप वापरून बघा. त्यानंतर दोन्हीही भांडी एखाद्या गरम, उबदार ठिकाणी ठेवून द्यायची. फक्त लक्षात ठेवा, की एकदा ज्या ठिकाणी ठेवलीत तिथेच राहू द्या. इथून उचललं तिथे ठेवलं असं करू नका. आणि हवं तर यावर एखादं नॅपकिन किंवा टॉवेल तुम्ही पांघरून ठेवू शकता. म्हणजे छान उबदारपणा मेंटेन राहतो. पण हिवाळ्यामध्ये शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी असं विरजण लावायचं. त्यामुळे रात्रभर आपल्या याला हात लागत नाही, अजिबात डिस्टर्ब होत नाही आणि सकाळपर्यंत आरामात 7 ते 8 तास होतात आणि छान विरजण लागलं जातं आणि घट्टसर, दाटसर दही तयार होतं. आता तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह असेल, तर याचा वापर तुम्ही हे भांडं ठेवण्यासाठी करू शकता. त्यासाठी काय करायचं, रिकामाच मायक्रोवेव्ह, आता यामध्ये काहीच नाही. रिकामा मायक्रोवेव्ह एक 10 ते 15 सेकंदासाठी चालू करायचा.
त्यामुळे आतमध्ये छान अशी गरमाहट तयार होते, उबदारपणा तयार होतो. त्यानंतर मायक्रोवेव्ह उघडायचा आणि मग ही भांडी यामध्ये ठेवून द्यायची. लक्षात ठेवा, भांडे यामध्ये ठेवून मायक्रोवेव्ह चालू करू नका, रिकामाच मायक्रोवेव्ह चालू करायचा. आता दोन्हीही भांडी यामध्ये ठेवून देऊ. तर इथं मी रात्री विरजण लावलं, त्यामुळे सकाळपर्यंत ही भांडी मी अशीच मायक्रोवेव्हमध्ये ठेवून देणार आहे. त्यामुळेच सांगितलं तुम्हाला, की रात्री झोपण्यापूर्वी विरजण लावा. त्यामुळे सकाळपर्यंत आपल्याला त्याला हात लावायची गरज पडत नाही, डिस्टर्ब होत नाही. आणि सकाळी उठल्यानंतर आपण ही दोन्हीही भांडी काढून घेऊ. तर आता इथं साधारण रात्रीचे 10:30 झालेत. रात्रभर ही भांडी मी अशीच मायक्रोवेव्हमध्ये ठेवणार आहे आणि सकाळी आपण बघू, की दही कसं तयार झालं ते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मायक्रोवेव्हमध्ये ठेवलेलं दह्याचं भांडं बाहेर काढायचं आणि लगेचच फ्रीजमध्ये ठेवून द्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लगेचच खायला घेऊ शकता, पण वेळ असेल तर फ्रीजमध्ये ठेवून द्या. त्यामुळे एकतर दही जास्त आंबट होत नाही, कारण फ्रीजमध्ये ठेवलं तर विरजण्याची प्रोसेस थांबते. त्यामुळे दही आंबट होत नाही आणि अजून थोडं दाटसर होतं. आता ही दोन्हीही भांडी मी फ्रीजमध्ये साधारण 2 तासासाठी ठेवून दिली होती. आता बाहेर काढू आणि बघू की दही कसं तयार झालं. तर इथे आपण काचेच्या भांड्यामध्ये जे विरजण लावलं होतं, ते छान एकसारखं विरजलं गेलं. एकसारखं दाटसर आणि घट्टसर दही तयार झालं. भांडं हलवलं तरीही पडत नाही, याचाच अर्थ घट्टसर दही तयार झालं. त्याच पद्धतीने स्टीलच्या भांड्यामध्येही विरजण लागलं. हिवाळ्यामध्ये दही लावताना म्हणजे विरजण लावताना भांडं थोडं छोटं घ्यायचं, म्हणजे रोजच्या रोज दही संपून जातं. जास्त दिवस ठेवलं तर ते आंबट होतं आणि आंबट दही खाल्लं की मग सर्दी खोकल्याचा त्रास होतो. फ्रिजमध्ये ठेवलं असेल तर थंडगार दही लगेचच खाऊ नका. खाण्यापूर्वी थोडा वेळ आधी बाहेर काढून ठेवा. रूम टेम्परेचरला आलं, नॉर्मल झालं की मग ते तुम्ही खाऊ शकता. तर हिवाळ्यामध्ये सुद्धा इथं व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्या टिप्स फॉलो केल्या, तर असंच दाटसर, घट्टसर आणि अगदी वड्या पडणारं दही बनवू शकता. फक्त इथं मी रात्री दही लावलं. तुम्ही दिवसाही लावू शकता. फक्त एक 6 ते 7 तास अजिबात डिस्टर्ब करू नका. भांडी इथून उचलून तिथे ठेवू नका. म्हणजे एक 6-7 तासामध्ये छान दही तयार होतं आणि ते तुम्ही लगेचच खायला घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबही करा. परत भेटू. तोपर्यंत धन्यवाद.